खरडा, दही, बास. आणि मस्त हे दही आणि हा खरडा, वाव, यम्मी. नमस्कार, मी प्राजक्ता पै शापूरकर आणि थंडीचे दिवस सुरू आहेत आणि माझ्या स्पेशल ब्रेकफास्ट रेसिपीच्या सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज मी तुमच्याबरोबर आणखीन एक भन्नाट रेसिपी शेअर करणार आहे. सकाळी बनवले, रात्री जरी तुम्ही खाल्ले तरीही खूप टेस्टी लागतात. कसं करायचं चला बघूया. पॅन गरम करायला घ्या आणि त्याच्यामध्ये एक चमचाभर तूप. याच्यात मी एक मोठी अशी शीर असते ना भोपळ्याची, ती किसून घेतलेली आहे. आणि भोपळा जास्त शिजवायला लागत नाही, फक्त नावाला थोडासा परतून घ्यायचा. हे असं ह्याच्यामध्ये छान परतून घ्यायचं आपल्याला. तर हे परतत असताना याच्यामध्ये एक पाव चमचा ओवा हातावर चांगला रगडायचा तो, आणि तो घालायचा. तिखट घालायचं आहे, हळद, मीठ, एकदा मिक्स करून घेऊया. आता ह्याच्यामध्ये तुम्ही तीळ घालू शकता, आलं लसूणची पेस्ट घालू शकता, फक्त आलं किसून घालू शकता, फक्त लसूण ठेचून घालू शकता, किंवा तिखटच्या ऐवजी हिरवी मिरची घालू शकता. म्हणजे जी तुम्हाला टेस्ट तुम्हाला आवडते त्या पद्धतीनं तुम्ही ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे बनवू शकता. येस. आता इथं बघा आपला भोपळा शिजलेला आहे. गॅस आता मी बंद करते आणि हे जरा थंड होऊ दे. आता थोडंसं थंड होऊ दे. तोपर्यंत आपण काय करायचं, हे बाजरीचं पीठ आहे, मावेल इतकं पीठ घ्यायचं आहे. जवळपास आपल्याला एक मोठी वाटी लागेल. आणि एक पाव वाटी बेसन. बेसनने काय ना थोडंसं त्याला मिळावण येते म्हणून. आणि थंडीचे दिवस आहेत तर मी तीळ घालणारच. कोथिंबीर. आणि आता हे सगळं आपण छान एकजीव मिक्स करून घेऊया. हे अजूनही गरम आहे. आता ह्यात पाणी घालायचंच नाही, लागलं तर पाणी घालायचं मिळून येण्यासाठी, नाहीतर पाण्याची गरजच नाही आहे. भोपळ्याला इतकं पाणी असतं ना, ते सगळं छान एकजीव करून घेईल. तर ह्याच्यातच हे छान असं मिळून घ्यायचं. आता हे जे आहे ना, हे पाणी न घालताच आपण ह्याला मळून घेऊया. जर अगदी लागलं तर थोडंसं शिंपडायचं. जर तुम्ही पीठ खूप घातलं तर मग भोपळ्याची चव येणार नाही. त्याच्यामुळं पीठ घालताना पण थोडं बेतानेच घालायचं. असा हा घट्ट गोळा तयार करून 2 मिनिट आपण याला बाजूला रेस्ट करायला ठेवूया. थोडंसं एक चमचाभर तेल घ्यायचं आणि हे छान पराठ्यासारखं आपल्याला लाटून घ्यायचं आहे. आणि इथं तेल किंवा तूप तुम्हाला जे आवडतं त्याच्याने तुम्ही हे भाजू शकता. मी तूप ऑप्शन घेतलेलं आहे, मला तूप आवडतं. आणि मग ह्याच्यावर हे छान पातळसारखे हे तिखट घारगे जे आहेत किंवा पराठे आपण शेकून घेऊया. मस्त दोन्ही बाजूनी छान शेकून घ्यायचं याला. वाह,
मस्तपैकी खरडा, दही, बास. ब्रेकफास्टसाठी हेल्दी असे हे तिखट भोपळ्याचे घारग्याचे पराठे, म्हणजे न तळता न पुरी करता एकदम कमी तुपामध्ये घालून, तूपसुद्धा तुम्ही स्किप केलं ना तरी चालेल, नुसताच ड्राय रोस्ट करून जरी खाल्लं तर अप्रतिम लागतात. थंडीच्या दिवसात बाजरी खाल्ली पाहिजे. बाजरीची नुसतं जर काहीतरी केलं काळसर दिसतं, तर असं जर आपण छान लाल चुटूक तिखट वगैरे घालून भोपळा घातला तर त्याची टेस्ट आणि रंग दोन्ही उठून येतो आणि त्याच्यामुळे ते बाजरी खाल्ली जाते. मोस्टली काळी होते भाकरी म्हणून मुलं खात नाहीत, पण जर तुम्ही अशा पद्धतीनं पराठे करून दिले तर ते टिफिनला नक्की मागून मागून घेऊन जातील. अप्रतिम रेसिपी आहे, हेल्दी ऑप्शन आहे, नक्की करून बघा, आवडणार याची मला गॅरंटी. आवडलं तर लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मास्टर रेसिपीज हे इतके पातळ होतात, हे बघा मस्तपैकी, म्हणजे अजून जर तुम्ही घट्ट दाबला ना तर खाकरासुद्धा होईल, इतकं छान होतात. आणि मस्त हे दही आणि हा खरडा, वाव, टेस्टी आहे, यम्मी.